असा संयुक्त कार्यक्रम आज साजरा होतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्मान बलांडे साहेब, सर थोडा आवाज येणार झाला. विद्यापीठावरील आयु अशोकरावजी सर, आयु दत्तात्रय भोसले सर, शारदाताई पगारे, आयुष्मान वंदनाताई कांबळे आणि विद्यापीठावरील सर्व वकील मंडळी, सर्व सन्माननीय आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व कवी आणि बौद्ध महासभेचे आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्व अतिशय विद्वान रसिक श्रोते मंडळ, प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः अभिवादन करतो. अशोकराव शिंदे सरांनी प्रास्ताविक करताना थोडक्यात सांगितलं की काहीतरी प्रबोधन व्हावं यासाठी आपल्या समोर एक व्याख्याता उपस्थित केलेला आहे. खरं तर तुम्हा सगळ्यांचं प्रबोधन झालेलं आहे. कारण लिहिणारी वाचणारी मंडळी आपल्या देशामध्ये प्रथम जर कुठे जन्माला आली असेल तर ती बौद्ध वाड्यामध्ये जन्माला आली. कारण असं म्हटलं जातं, शिक्षणाचा पहिला प्रवेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाजातल्या सर्व खालच्या थरात सर्वोच्च जाणाऱ्या समाजामध्ये झाला. त्यामुळे कदाचित माझ्या व्याख्यानामध्ये एखादा मुद्दा जरी विसरून राहिला तर त्याची मला फारशी चिंता वाटण्याचं काही कारण नाही. त्यामुळे तुम्ही स्त्रीमुक्तीचा दिन असेल या निमित्तानं असेल किंवा भीमा कोरेगाव ही शौर्य गाथा असेल आणि परवा येणारा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन स्त्रीमुक्ती दिन असेल, या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्ही सगळी मंडळी अतिशय बौद्धिक दृष्ट्या प्रबोधना दृष्टीने फार सक्षम आहात. परंतु मला या ठिकाणी बोलावंच आहे असं म्हटल्यानंतर या निमित्तानं थोडंसं चिंतन या ठिकाणी करू इच्छितो. कारण आज या व्याख्यानाचा विशेष असा दिलेला आहे. आदरणीय लोक वाघमारे सरांनी जेव्हा ते चर्चा करत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आपल्याला परिवर्तनाशी जोडून घ्यायचं आहे, आपल्याला प्रबोधनाशी जोडून घ्यायचं आहे. कारण समोर जी सगळी मंडळी आहे या सगळ्या मंडळीकडे पाहिल्यानंतर मला असं नेहमी वाटलेलं आहे की आपण जे चिंतन करतो, आपण जे विचार करतो, हा विचार खऱ्या अर्थाने तुमच्या समोर मला सुद्धा तपासून घ्यायची संधी या निमित्तानं मिळणार आहे. जेव्हा या विषयाच्या अनुषंगाने विचार करायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की आजची जी काही समकालीन परिस्थिती आहे किंवा परिवर्तनाचा विचार आणि समकालीन वास्तव आहे ते काय पद्धतीचं आहे, काय परिस्थितीचं आहे, काय स्थितीचं आहे, तेव्हा मला असं ठामपणे वाटतं समकालीन परिस्थितीला एक स्वतंत्र अशा प्रकारचा चेहराच नाही आहे. कारण समकालीन परिस्थिती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जवळपास 25 तपाचा कालखंड आपल्यासमोर प्रकर्षाने मोजला जातो. म्हणजे जेव्हा आम्ही शतकामध्ये प्रवेश केला तेव्हा आपल्याला असं एकंदरीत लक्षात येतं आपल्या देशामध्ये की हे शतक, हे सहस्त्र कुठल्या विचाराने, कुठल्या दिशेने आपल्याला पुढे जाणार आहे हे आपल्याला पाहणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. जेव्हा आपण विचार करायला लागतो
की आम्ही जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे. या जागतिकीकरणाची कडू आणि गोड, चांगली आणि वाईट अशा प्रकारची फळं आपल्याला कशी मिळाली याचं आपण निरीक्षण करेपर्यंत आपल्या देशामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सत्तांतर झालं. आणि आम्ही जागतिकीकरणाच्या निमित्तानं ग्रामीण स्थितीचं, ग्रामीण भागाचं काय असेल, शेतकऱ्यांचं काय असेल, दलितांचं काय असेल, वंचितांचं काय असेल, स्त्रियांची काय परिस्थिती असेल, जे अशा मांडणीमध्ये आम्ही गुंतत होतो. आणि या निमित्तानं आम्हाला विकास कसा करायचा याची आम्ही चिंता करत होतो. परंतु जेव्हा आम्ही एक मागच्या 10 वर्षामध्ये आपल्याकडे जे स्वतंत्र घेऊन आलो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये सगळे विचार करण्याच्या पद्धती आणि विकासाच्या पद्धती आता बंद पडलेल्या आहेत. आणि आपली विचाराची दिशा एका वेगळ्या वळणावर येऊन ती थांबलेली आहे. आणि जेव्हा आपण विचार करतो आहोत या सगळ्या विचाराला खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की चेहराच हरवलेला आहे. या वर्तमानाला, या समकालीन परिस्थितीला चेहराच नाही आहे. कारण आपण पाहतो आहोत की कोणती परिस्थिती आपल्याकडे येऊन ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर, समाज बांधणीच्या मुद्द्यावर, समाज संघटनेच्या मुद्द्यावर, किंवा आपल्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर, किंवा आपल्या एकात्मतेच्या मुद्द्यावर, किंवा आपल्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर, किंवा आपल्या महागाईच्या मुद्द्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने विचारच करून दिलं जात नाही. म्हणजे जेणेकरून ही परिस्थिती जशी विरोधी पक्षाची आहे, तसा विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षांच्या वेगवेगळ्या व्यूहरचनेमध्ये फसत चाललेला आहे. तशाच पद्धतीने या देशाची जनता सुद्धा या सत्ताधारी पक्षाच्या व्यूहरचनेमध्ये फसत चाललेली आहे. आणि जनता सत्ताधारी पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये खऱ्या अर्थाने फरफरत चाललेली आहे. आपण एका मुद्द्याचा विचार करावा तेव्हा आपल्यावर पुन्हा 10 दिवसांनी, पुन्हा महिन्याभरांनी दुसऱ्या मुद्द्याचं आक्रमण होतं. पहिल्या मुद्द्याचं निरसन झालेलं नाही तेव्हा आपल्याला तो दुसरा मुद्दा येऊन थांबतो. आणि या सगळ्या मुद्द्यांच्या मध्ये खऱ्या अर्थाने समाजापासून दुबंगत राहतो. ही या खऱ्या अर्थाने वर्तमानाची परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीवर आपल्याला बाबासाहेबांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्याला आज खऱ्या अर्थाने पारखून पाहायचा आहे. कारण आम्ही एका विशिष्ट टप्प्यावर आहोत. स्वातंत्र्याची फळं आम्ही चाखलेली आहेत, उपभोगलेली आहेत. आम्ही ती खऱ्या अर्थाने या फळावर आमचं जीवन समृद्ध झालेलं आहे. परंतु जेव्हा आम्ही फळं ही चाखतो, खातो, पितो तेव्हा आपल्याला एक शैथिल्य येतं, आपल्याला एक आळस येतो, की आपल्याला एक मरगळ येते. तशा प्रकारची मरगळ सुद्धा आजच्या काळात आलेली आहे. ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. कारण जेव्हा आपली पोटं भरतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारची स्थिती होते. कारण स्वातंत्र्य घेऊन आपला 75 वर्षाचा झालेली आहे. आणि या 75 वर्षाच्या काळामध्ये ज्याने स्वातंत्र्यामध्ये आपले बलिदान दिलं, ज्याने झळ सोसली, तो वर्ग आता गेलेला आहे. आता स्वातंत्र्याची फळं चालणारी जी मंडळी जवळपास 4थी, 5वी, 8वी पिढी आता म्हणजे 7वी, 6वी पिढी आपल्या समोर आहे. आणि या पिढीला स्वातंत्र्याचा फारसा काही संबंध नाही. आणि त्यामुळं ती पिढी आणि परिवर्तन याचं काही जोडून आहे का? वर्तमानाच्या आजच्या सगळ्या तरुणांकडे पहा, त्यांच्या विचाराकडे पहा, त्यांच्या वाचनाकडे पहा, त्यांच्या भूमिकेकडे पहा, त्यांच्या वर्तनाकडे पहा. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सगळी तरुण पिढी प्रबोधन, परिवर्तन, समाज, एकात्मता यांच्याशी फारसा काही संबंध राहिलेला नाही. आणि त्याला पुष्टी देण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि त्याच्यामुळे मी असं जाणीवपूर्वक असं म्हणतोय की या समकालाला खऱ्या अर्थाने आम्ही कोणत्या नावाने ओळखणार, ही खरी आपली परिस्थिती, ही खरी आपली संभ्रमाची स्थिती आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणतोय की या काळाला खऱ्या अर्थाने हा चेहराच पाहिलेला नाही. प्रस्तावामध्ये आपल्याला सांगितलं गेलं की हा कार्यक्रम 3 मुद्द्यांना अनुषंगाने आपल्या समोर घ्यायचा आहे. आणि त्यातला पहिलाच मुद्दा आपल्यासमोर सांगितलेला आहे. 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी क्रांतिकारी पाऊल आपल्या समोर टाकलं. आणि ते फार धाडसाचं पाऊल होतं. ते 1927ला 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी ते पाऊल उचललेलं होतं. आणि ते पाऊल होतं मनुस्मृती जाळणे.
म्हणजे आज आम्ही स्वातंत्र्याच्या 75-76 वर्षामध्ये एखादा विचार ठामपणे मांडायला आम्ही कुठेतरी कसरतो. पण ज्या काळामध्ये प्रतिगामी शक्ती आणि ज्या काळामध्ये घटना आमच्याकडे नव्हती त्या काळामध्ये बाबासाहेबांनी पाऊल उचललेलं आहे. त्या कल्पना करा की बाबासाहेबांचा निर्धार कुठल्या तोलाचा असेल याची आपली फक्त काही जाणीव करून घ्यावी. आणि बाबासाहेबांनी जे काही मनुस्मृती जाळली त्याचं एकच कारण आहे की आपल्या देशामध्ये की संविधान म्हणजे आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने जो समाज चालत होता तो मनुस्मृती आणि भगवद्गीता या दोनच ग्रंथाच्या आधारावर चालत होता. म्हणजे आमच्या समाज व्यवस्थेमध्ये, आमच्या धर्म व्यवस्थेमध्ये आणि आमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये जर आम्हाला आदर्श होती तर या मनुस्मृती या ग्रंथाची आदर्श होती. आणि मनुस्मृती या ग्रंथामध्ये जी आदर्श सांगितलेली होती ती सगळी ही एकांकी होती, ती खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक नव्हती. ती समाजामध्ये भेदभाव विषमता निर्माण करणारी होती. कारण या ग्रंथाचं किंवा या ग्रंथातल्या विचारांचं आम्ही कुठल्या पद्धतीने समर्थन करावं ही हा विचार बाबासाहेबांनी सत्ता केला होता, त्याच्या आधीच तो विचार केलेला होता. म्हणून बाबासाहेबांनी एक ठामपणे पाऊल उचललं. जर आपल्याला या देशामध्ये पुढे चालून समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्यायाची प्रतिस्थापना करायची असेल तर हा देश ज्या विचाराने चालतो, ज्या ग्रंथाच्या विचाराने चालतो तो ग्रंथ आपल्याला हा खऱ्या अर्थाने जाळला पाहिजे. बाबासाहेबांनी हा प्रतिकात्मक केलेलं काम. म्हणून बाबासाहेबांना आपल्याला सांगायचं होतं की मी एक मनुस्मृती जाळत नाही, मी या देशातील जी विषमता निर्माण करणारी धर्मव्यवस्था आणि समाज व्यवस्था आहे ती सगळी विचारशैली सगळे विचार ग्रंथ मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी जाळलेली आहे. आणि सांगायचं होतं की हे या देशाच्या दिशाकरता, या देशाच्या एकतेकरता, या देशाच्या भूमिकेकरता, या देशाच्या अखंड समाजाकरता ही कधीही योग्य नाही हे बाबासाहेबांना त्या काळामध्ये सांगायचं. हे बाबासाहेबांचं काम दोन्ही पद्धतीने चाललेलं आहे. एकीकडे बाबासाहेबांना राजकीय अस्तित्व निर्माण करायचं, लक्षात घ्या मुद्दे फार महत्वाचे आहे. आणि दुसरीकडे बाबासाहेबांना सामाजिक पुनरुत्पादन करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचे दोन्ही पातळीवर बाबासाहेबांना संघर्ष करायचा आहे. आणि तिसरा संघर्ष जो होता या काळामधला जो काही मीडिया होता तो मीडिया आजच बिघडलेला असा नाही, त्याही काळामध्ये मीडिया बिघडलेलाच होता. त्याही काळामध्ये बाबासाहेबांच्या काना उद्धार घेऊन बाबासाहेबांना टार्गेट करणारा मीडिया होता. तोही मीडिया बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने शांत करायचा होता किंवा त्याची तोंड बंद करायची होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे 13-14 त्या पद्धतीनं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना सांगायचं होतं की या देशाची पुढची स्थिती कशी असणार आहे. ज्या काळात संविधान नाही, ज्या काळात कायदाच नाही, ज्या काळावर इंग्रजांचं राज्य आहे, अशा काळामध्ये बाबासाहेबांनी संविधानात्मक मूल्यांची पायाभरणी दोन भूमिकेतून केली. एक तर सायमन कमिशनच्या माध्यमातून आणि दुसरी भूमिका आहे ती म्हणजे मनुस्मृती जाळण्याच्या भूमिकेतून. आणि त्यामुळं की बाबासाहेबांनी आपल्याला हे दिलेलं होतं. म्हणजे बाबासाहेबांना सांगायचं होतं की आमचा हा मोठे समाजवाद आणि राष्ट्रवाद आहे. म्हणजे आमचा अखंड देश आम्हाला पुढे चालवायचा आहे, या मुद्द्याने आम्हाला खऱ्या अर्थाने चालवायचं आहे. आणि बाबासाहेबांना सांगत या देशामधला कोणी समाज अस्पृश्य नाही, या देशामधला कोणी समाज सूत्र नाही. कारण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगून टाकलेलं आहे या देशामध्ये अस्पृश्य सुद्धा आणि तुम्ही समजता ते शूद्र सुद्धा एकेकाळी ते सुद्धा नागवंशी राजे होते. म्हणजे बाबासाहेबांनी अस्मिता निर्माण करण्यासाठी किती कामं करावी याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी उहापोह घ्यावा लागतो. बाबासाहेब असं म्हणतात की जो ग्रंथ या देशाच्या समाज व्यवस्थेला म्हणजे समाजाचा अपमर्द करेल, ज्याची प्रगती गुंतवणारा विचार देईल किंवा ज्या समाजाचा अस्तित्व नष्ट करेल, म्हणजे अशा जी ग्रंथ असतील ती ग्रंथ जी आपल्याला जाळायची आहे. आणि सगळी ग्रंथ जाणं खऱ्या अर्थाने शक्य नाही. म्हणून एकच ग्रंथ या ठिकाणी जाळतो आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून या देशामधली गुलामगिरी, या देशामधली विषमता खऱ्या अर्थाने कायमची नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ते असं म्हणतात हिंदू धर्म आम्हाला हक्काचा जाहीरनामा देत नाही आणि हक्काचा जाहीरनामा विशिष्ट समाजाचा देतं आणि देणारा जो ग्रंथ आहे तो या ठिकाणी जाळतोय. म्हणून ते म्हणतात माणुसकीचा उच्छेद करणारे जे जे ग्रंथ असतील आणि जी व्यवस्था असेल ती व्यवस्था आम्हाला खऱ्या अर्थाने बदलण्याचं काम त्या काळामध्ये आपल्या हाती बाबासाहेबांनी दिलेलं आहे. म्हणजे हा विचार आहे. म्हणून मी असं म्हणतोय की आम्हाला आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने की आम्हाला तुम्ही मरगळ आलेली आहे का, तर मला असं वाटतं मला खऱ्याच अर्थाने मरगळ आलेली आहे. कारण आम्ही प्रेरित उठत नाही. दसवाडीचा इथं आहे म्हणजे 20 वर्षापूर्वी विद्यार्थी संघटना काय
पद्धतीच्या होत्या. ते कुठल्याही संघटना म्हणजे कशा पद्धतीच्या होत्या आज विद्यार्थ्यांना सांगावं लागतंय. ग्रंथालयात पुस्तक नाही आमचं करा आणि प्राचार्याचे नाव करा आणि भेटा. ही वेळ आता आमच्यावर येऊन ठेपलेली आहे. त्याचं कारण काय की आम्हाला विशिष्ट कुठल्या तरी सिस्टीम मध्ये कुठल्या तरी विचाराद्वारे खऱ्या अर्थाने हे बसवलं चाललं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमची विचार करण्याची बुद्धीच खऱ्या अर्थाने क्षीण होण्याचं काम या ठिकाणी ते होत आहे. म्हणून हजारो वर्ष लोकांच्या मनामध्ये भरलेली जी विषमता आहे ही विषमता खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनीच पहिल्यांदा समजून घेतलेली होती. त्याच्या अगोदर अनेकांनी समजून घेतली आहे. ती बुद्धाने समजून घेतलेली आहे. ती महावीरांनी समजून घेतलेली आहे. ती नाथ संप्रदायाने सुद्धा समजून घेतलेली आहे. म्हणजे ती वारकरी महानुभाव बसवेश्वरांनी ती सुद्धा समजून घेतलेली आहे. परंतु आपल्या देशामध्ये सातत्याने जो संघर्ष चाललेला आहे हा संघर्ष हा नेहमीच आहे. आपण असं नेहमी असं म्हणतो की आमचा धर्म फार प्राचीन आहे, आमची संस्कृती फार प्राचीन आहे, की आमचा विचार फार प्राचीन आहे. हा सगळा जरी प्राचीन असला तरी आमच्या देशाच्या ह्या प्राचीन धर्म व्यवस्थेला प्राचीन मनुस्मृतीच्या व्यवस्थेला सातत्याने या देशामधल्या अनेक विचारवंतांनी सातत्याने धक्के दिलेले आहे. म्हणून मी नेहमी आपल्या लक्षात येतो की वैदिक धर्म हा जितका प्राचीन आहे तितकाच प्राचीन आपल्या देशामध्ये चार्वाकांचा विचार आहे. म्हणजे वैदिक धर्माच्या माध्यमातून जसं वैदिक धर्माचं माझे जाणीवपूर्वक अनेकांनी पुनरुज्जीवन केलं. हे जेव्हा बौद्ध धर्म हा शिगेला पोहोचलेला होता म्हणजे तेव्हा पुष्यशंग नावाच्या माणसाने भरदत्ताचा खून करून म्हणजे पुन्हा ही सगळी व्यवस्था आणण्याचं त्यांनी काम केलं.